कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला लसूण टाकूया आणि थोडासा कढीपत्ताही टाकायचा आहे. यानंतर खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. 1 चमचाभर सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या. हे सगळं साहित्य मी एकत्र वाटलं आणि हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण आपण तेलामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि हे वाटण चांगलं शिजवून घेणार आहे. वाटण शिजेपर्यंत आता आपण दुसरीकडे ताकाची तयारी करूया. ताक पिणं हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. पण पावसाळ्यामध्ये आपल्याला थंडगार ताक पिता येत नाही. ताक पिल्यानंतर घसा दुखणे, सर्दी होणे असे आजार मागे लागतात. त्याच्यामुळे आपण थंडगार ताक पित नाही. मग काय करायचं, पावसाळ्यामध्ये गरमागरम कढी करायची आणि गरमागरम कढी बरोबर कुरकुरीत भजी जर असेल ना सोबत तर आहा क्या बात है. गरमागरम कढी आणि कुरकुरीत भजी म्हणजे पावसाळी दिवसाची अगदी खास मेजवानी. ताटामध्ये वाफाळणारी आंबट गोडसर आणि मसाल्याच्या मंद सुगंधाने भरलेली गरमागरम कढी, त्यात तरंगणारी कोथिंबीर आणि बाजूला सोनेरी रंगाची, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी. पहिला घास घेताच तोंडाला लागणारी ती अप्रतिम चव मन अगदी तृप्त करून जाते. कढीचा गरमागरम घोट आणि भजीचा कुरकुरीत घास या जोडीसमोर बाकी सगळ्या पदार्थांची चवही फिक्की वाटते. अर्धा लिटर ताक एका भांड्यामध्ये घेतलं. त्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. रवीने छान घुसळून घेतलेला आहे. इकडे खोबऱ्याचा मसाला चांगला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे. मसाला चांगला शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ कालवलेलं ताक टाकूया. बेसन पीठ ताकामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण रवीने फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता ताक आणि बेसन पीठ अगदी एकजीव झालेला आहे. त्याच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजे. आणि ताकामध्ये आपण फक्त 1 चमचाभरच बेसन पीठ टाकलेलं आहे. कारण कढी ही पातळसर छान लागते, भुरका मारता येतो, पिता येते. त्याच्यामुळे खूप घट्ट कढी करायची नाही, नाहीतर त्याचं बेसनच होऊन जातं. म्हणून अगदी थोडंसंच बेसन पीठ टाकलेलं आहे. आता मी चिमूटभर साखर टाकली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. कढीला उकळी आल्यानंतर गरमागरम भजी त्याच्यामध्ये सोडणार आहोत. बिना कांद्याची गोल भजी मी केलेली आहे. अगदी कुरकुरीत तळून घ्यायची आणि नंतर गरमागरम कढीमध्ये सोडायची. 2 वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये मीठ, ओवा, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आणि पीठ अगदी घट्टसर कालून घेतलं आणि त्याची भजी तळून घेतलेली आहे. आता ही तळलेली गरमागरम भजी आपण उकळत्या कढीमध्ये टाकूया. 3 ते 4 मिनिटे ही भजी आपण कढीमध्ये ठेवणार आहोत आणि यानंतर खायला घेणार आहोत. म्हणजे कढी आहे ना भजीमध्ये आतपर्यंत छान मुरेल आणि भजी खायला अगदी अप्रतिम लागतील. गरमागरम आंबट गोड कढी ही तयार झालेली आहे. त्यामध्ये कुरकुरीत भजी टाकलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर ही कढी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही तुम्ही गरमागरम भाताबरोबर खा, चपाती बरोबर खा, पण मी इथे बाजरीच्या भाकरी बरोबर खाणार आहे. गरम गरम कढीमध्ये बाजरीची भाकरी चुरायची आणि त्याच्यावरती ताव मारायचा. अप्रतिम चविष्ट लागते. तुम्ही नक्की खाऊन बघा. तसं तर सगळ्यांना भाताबरोबर कढी खायला आवडते, पण तुम्ही एकदा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून ही कढी खा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची कढीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.